सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी थकीत पगार आणि पीएफच्या मागणीसाठी 15 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून आश्वासने मिळूनही कार्यवाही होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कामगारांच्या थकीत पीएफसाठी कायदेतज्ञ अनिल निरवडेकर यांनी मोफत कायदेशीर मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. या उपोषणात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, आफरोज राजगुरू, मनोज घाटकर यांच्यासह कामगार प्रतिनिधी बाबू भरागडे, सागर खोरागडे, विनोद काष्टे, रवी जाधव, इतर सफाई कामगार आदी सहभागी होणार आहेत. या उपोषणात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. गणपतीच्या अगोदर कामगारांनी नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी संप पुकारला आणि तो संप पुकारल्यानंतर त्याला आम्ही सगळे मी होतो, सुरेश बोगटे, विलास जाधव, अजून काही नगरसेवक वगैरे एकत्र येऊन एक गणपतीच्या अगोदर होणं हे योग्य वाटत नाही होतं आणि ते थांबावं म्हणून प्रांत अधिकाऱ्यांकडे कामगारांची बैठक घेतली गेली आणि बैठकीमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण त्याचा चांगलासा तोडगा काढून कामगारांचा तात्काळ पगार काढू, कारण गणपती सण हा कोकणातील सगळ्यात मोठा सण असतो आणि प्रत्येक कामगारांच्या घरामध्ये गणपती बसलेले होते. अशा वेळी त्यांचा पगार काढला गेला आणि त्याचा उद्रेक म्हणून परवा 15 तारीखला संपावरती बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांची कंत्राटी कामगार यामध्ये कोणतीही चूक नाही, परंतु प्रशासन इथं टोलाटोली करतं. गेले 1 वर्ष ह्या सावंतवाडी नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी नाही. 1 महिन्यामध्ये एक बाई आली, त्यांनी 2-3 माळ तोडले, परत माडाची झाडं समोरची तोडली, परंतु 2 महिन्याभरात त्यांनी बंद करून गेले. एक महिना एक वर्षभर ह्या नगर परिषद मुख्याधिकारी हे दुर्दैव मानावं लागेल. आणि कामगारांना न्याय देण्यासाठी पुढच्या 15 तारीखला उद्याच्या 15 सप्टेंबरला आम्ही उपोषणाला बसून बेमुदत कायम उपोषणाला बसून त्या दिवसापासून कंत्राटी कामगार काम बंद करतील.